गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा लक्ष्मण वडार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली. कॅबिनेटची मान्यता मिळून 25 करोडचा फंडही मिळाला. त्यातून वडार समाजाच्या युवकांना व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य मिळणार आहे. तर वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळातून वडार समाजाच्या विद्यार्थ्यांना पदवी व उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दातृत्व स्वीकारून वडार समाजाला न्याय दिलाय. आता धैर्यशील माने यांना निवडून देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करूया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 400 पारचे स्वप्ने पूर्ण करूयात, असे आवाहन मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगले यांनी केले. महाराष्ट्र बुलंद दिसतोय तो कष्टकरी कामगार आणि गोरगरिबांच्या हातामुळे. त्यामुळे शासनाने त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्र शासन करीत आहे. वडार समाजातील नव्या पिढीला नवा उद्योग, व्यवसाय व शिक्षण करावे यासाठी पहिल्यांदाच महामंडळ स्थापन करून न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय आणि मी यापुढे वडार समाजाच्या नव्या पिढीला सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील खासदार धैर्यशील माने यांनी दिली. प्रास्ताविकात माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी विजय चौगले यांच्यामुळे आज वडार समाज एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलाय. महाराष्ट्र शासनात वडार समाजाचा एक हक्काचा माणूस म्हणून विजय चौगले आहेत. त्यांच्या माध्यमातून वडार समाजाच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम आम्ही संघटनेचे पदाधिकारी करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या संघटनेला बळ दिले. त्यामुळे खासदार धैर्यशील माने यांनी मोठ्या मताधिक्याने विजय करूया असे सांगितले. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, अशोकराव स्वामी, मिश्रलाल जाजू, अजित मामा जाधव, पैलवान अमृत भोसले, अर्जुन देशमुख, मारुती पाथरवट आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.